2026-27 तर बऱ्याचशा पालकांना लॉटरी लागली असून बरेचसे पालक हे वेटिंगमध्ये आहेत. पालक विचारत आहेत की आमचा वेटिंग यादी नंबर एवढा आहे आणि आम्हाला सीट मिळेल का. तर आपण ते आज चेक करायचे आहे. तर याच्यासाठी आपण आपले पोर्टल ओपन करायचे आहे, आर टी पोर्टल ओपन केल्यानंतर आपण इथे पाहू शकता की इथे मूळ निवड यादी दिली आहे. तर मूळ निवड यादीमध्ये आपण इथे अकॅडमिक इयर 2026-27 सिलेक्ट करायचा आहे. आपला जिल्हा, आपण कोणत्या जिल्ह्यामधून आहात तो जिल्हा निवडायचा आहे. इथे लॉटरी राऊंड सिलेक्शन लिस्ट 1, कारण आता पहिलेच राऊंड झाला आहे. पहिला आपण राऊंड सिलेक्ट करायचा आहे आणि ते गो म्हणायचे आहे. तर आपण पाहू शकाल गो म्हटल्यानंतर इथे आपणास मूळ यादी दिसून जाईल. मूळ यादी म्हणजे जी आता पहिली लॉटरी लागली आहे आणि ज्या ज्या पालकांना सीट मिळाली आहे, पालकांना त्यांच्या पाल्यात सीट मिळाली आहे, ते मूळ यादी आपल्या जिल्ह्यावाईज दिसून जाईल. तर आपण अशा पद्धतीने आपली मूळ यादी चेक करायची आहे. तर पालक मित्रांनो, दुसरं एक अशी होतं की आता आपणास वेटिंग लिस्ट जर बघायची असेल, वेटिंग लिस्ट, तर आपण वेटिंग लिस्ट कशा पद्धतीने बघायची, चला बघूया. तर हे आपण क्लोज करूया. मूळ निवड यादी आपण क्लोज करूया. वेटिंग लिस्ट, तर आपण इथे वेटिंग लिस्ट प्रत्यक्ष यादीवरती क्लिक करायचं आहे. अकॅडमिक इयर 2026-27 आणि डिस्ट्रिक्ट आपण निवडून घेऊया. डिस्ट्रिक्ट आपण निवडला की इथं गो म्हणायचं आहे. आपण इथे पाहू शकाल तर इथे वेटिंग लिस्ट दिसून जाईल. वेटिंग लिस्टमध्ये इथे त्या विद्यार्थ्याचा ॲप्लिकंट नंबर, नाव, कॅटेगरी, त्याचा पत्ता आणि हे प्राधान्यक्रम, म्हणजे त्याला आता वेटिंग पहिला म्हणजे 1 नंबरचा त्याचा प्राधान्यक्रम आहे, म्हणजे त्याचे 1 वेटिंग आहे. म्हणजे ही जी यादी आहे या विद्यार्थ्यांना पहिल्या प्राधान्य क्रमांकाने ॲडमिशन होणार आहे. हे आता लॉटरीमध्ये ज्यांना लॉटरी लागली आहे याच्यानंतर यांचा विचार होणार असून यांना पहिल्या क्रमांकाने लॉटरी मिळणार आहे. त्याचप्रमाणे जर आता आपल्याला शाळेवाईज म्हणजे स्कूल वाईज बघायचं असेल की स्कूल वाईज माझा वेटिंग नंबर कसा आहे, तर इथे सर्चचं ऑप्शन आहे. या सर्चच्या ऑप्शनच्या ठिकाणी आपण शाळेचे नाव टाकायचे आहे. तर आपणास शाळेचे पूर्ण नाव टाकायची गरज नाही, फक्त आपण शाळेचे पहिले अक्षर टाकले तरीसुद्धा चालते. तर मी इथे शाळेचे पहिले अक्षर टाकतो. तर आपण पाहू शकाल तर इथे त्या शाळेचे नाव आले असून त्या शाळेमध्ये त्या शाळेचं ज्या विद्यार्थ्यांनी केलेला ॲप्लिकंट नंबर आणि इथे वेटिंग, म्हणजे अगदी जे पालक क्वेश्चन करत आहेत, कमेंट करत आहेत की माझा नंबर लागेल का, माझा नंबर इतकं अमुक आहे, माझा नंबर 50 आहे, माझा नंबर 60 आहे. तर आपण इथे इथे आपण पाहू शकाल, जर आपल्याला चेक करायचं असेल की आपला नंबर वेटिंगमध्ये लागतो का, प्रत्यक्ष यादीमध्ये लागतो का, तर आपणास अशा पद्धतीने सर्च करायचे आहे. तर इथे आपण पाहू शकाल मी एक शाळा सर्च केली आहे आणि इथे प्रायोरिटी नंबर प्राधान्य क्रमांक 7 आहे, म्हणजे या शाळेमध्ये वेटिंग 7 आहे. जर आपली हे एवढे 7 वेटिंग असेल तर आपणास शाळा मिळून जाईल. तर पालकांनी अशा पद्धतीने वेटिंग लिस्ट चेक करायची आहे, म्हणजे त्यांना कळून जाईल आपला नंबर लागतो का नाही. वेटिंग पहिल्या यादीसाठी तर ही प्रोसिजर आहे. पुढच्या प्रोसिजरसाठी जेव्हा दुसरी यादी येईल तेव्हा आपण दुसरा व्हिडिओ तयार केला जाईल. तर धन्यवाद पालक मित्रांनो. हा एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता की आपण कशा पद्धतीने मूळ यादी, वेटिंग लिस्ट आणि जे आपला वेटिंग क्रमांक आहे याच्यानुसार आपली शाळेमध्ये आपला नंबर लागेल का नाही हे कसा चेक करायचा, याच्यासाठी एक लहानसा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता. हा व्हिडिओ माझा आपणास आवडला असल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. धन्यवाद.